आता बघा दिवसभरातील राजकीय टॉप 9 बातम्या। अहिल्यानगर जैन मंदिराबाबत तक्रार दाखल, धनगेकर आणि किरण काळे धर्मादाय आयुक्तालयात तक्रार। जमीन विकत घेण्यासाठीचे सगळे अधिकार ट्रस्टींकडे, ही चुकीची जाहिरात, धनगेकरांची प्रतिक्रिया। लोक आम्हाला गुंड म्हणतात, शंड असण्यापेक्षा गुंड असलेलं बरं, मंत्री गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी। तर प्रतापराव जाधव साधा माणूस नाही, फार कलाकार असल्याचीही पाटलांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, आपण मोठा भाऊ आहोत, कुणी काही बोललं तरी आपण बोलायचं नाही। घरातील कुटुंब प्रमुखाची भूमिका आपण पार पाडायची असं ठरवलं आहे। हेमंत रासनेंचा रवींद्र धनगेकरांना टोला। कोकणात एक तरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का? नितेश राणेंचा नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेला टोला। तर विधानसभेच्या वेळी प्यार किया तो डरना का नंतर हम आपके हे कोण राणेंचा निशाणा। कुंभमेळ्यामध्ये फक्त हिंदूंचीच दुकानं असली पाहिजेत, इतरांना परिसरात फिरकू देऊ नका, मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। हे काही नवीन नाही, त्यांना अशी वक्तव्य करण्यासाठीच ठेवलेलं आहे। आता असं म्हणतील, पुढे जाऊन सांगतील चतुर्वर्णांपैकी 2च वर्णांचे ठेवा, मग म्हणतील बाकीच्यांनी येऊ नका, दुकान लावू नका, फक्त दक्षिणापेटी दक्षिणा टाका। हर्षवर्धन सकपाळांची टीका। सिंधुदुर्गामधील युती संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घ्यायला सांगितलं। दीपक केसरकर यांचं वक्तव्य। तर सिंधुदुर्गात युतीसाठी पालकमंत्री बहुधा इच्छुक नसावेत, केसरकरांचा दावा। जळगावच्या भुसावळमध्ये एकनाथ खडसेंसोबत लढणार माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा। 2 कट्टर विरोधक नगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्र दिसणार। भुसावळ नगर अध्यक्षपदाचे SC आरक्षण मॅनेज, संतोष चौधरींचा आरोप। वैशाली सूर्यवंशींनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, किशोर पाटलांचा भाजपा प्रवेशानंतर वैशाली सूर्यवंशींवर आरोप। तर मी मैदान सोडून पळून गेलेली नाही, गुवाहाटीला गेली नाही, वैशाली सूर्यवंशींचं प्रत्युत्तर।